तर ठाकरेंच्या खासदारांनी एका स्नेहभोजनाला हजेरी लावली, काहींनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली। त्यानंतर ठाकरेंचं चिंता वाढलेली, ठाकरेंना टेन्शन वाढलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे, त्यावरच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण। आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल। मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले आहेत। पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही, शिंदेंची ठाकरे गटावर टीका। पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे, कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे। ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्या समोर फडणवीसांना भेटायला गेले होते, पवारांनी कसं वागावं हे सांगणं योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांचा हल्ला बोल। शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही। तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना? तेव्हा कोणी आक्षेप घेतला का? शरद पवार अजित पवारांनाही भेटले, अजित पवारांच्या मंचावर शरद पवार असतात तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात। सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनी दिला ना शरद पवारांना। मग तुम्ही कशी काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना? शिंदेच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या। आदित्य ठाकरेंची खासदारांना सूचना, आता मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं, खासदारांची आदित्य ठाकरेंवर नाराजी। शिंदेच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर काही प्रकाशात आलेत, काही अजून प्रकाशात आले नाहीत, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरे यांनी परवानगी घेतली होती का? परवानगी घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जरा दमानं घ्यावं, प्रवीण दरेकर यांचा टोला। आदित्य ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, तर त्या ठिकाणी काय परवानगी घेतली होती का शिवसैनिकांची? त्या परवानगी घेत बसलात तर एक माणूसही आपल्याकडे राहणार नाही। आदित्य ठाकरेंना जरा दमाने घ्यायची आवश्यकता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची दिल्लीत पत्रकारांवर अरेरावी, प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधव यांच्याकडून संताप। मला वाटतं आपण या विषयावर जास्त वाढवण्याची गरज आहे काही नाही। त्यांना माणूस आहे, शेवटी सगळी माणसं सारखी नसतात, त्यामुळे जुन्या नात्यांनी किंवा मैत्रिणी गेले असते, त्याच्यात काय विशेष असं मोठं गंभीर काही गुन्हा केला याच्यातला भाग नाही, पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे, बाकी काय। खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीत आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद।